नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर गेल्या 1 ऑगस्ट 2024 पासून आदिवासी 17 संवर्ग पेसा भरती कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करण्यात यावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। राज्यात एकीकडे आदिवासी दिन साजरा केला जातोय, आदिवासींना न्याय द्या, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पेशा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मुंडा करे पुकार, उलगुलान उलगुलान, बाबाजी बांगरे करे पुकार, उलगुलान उलगुलान, आदिवासी दिनाचा जय हो, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, वर्गाची पेशा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, भीक नको हक्क हवा, हक्क हवा, हक्क हवा, भीक नको हक्क हवा, हक्क हवा, हक्क हवा। तर दुसरीकडे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाहून आदिवासी महिलांनी आपला आक्रोश व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रश्न विचारलाय। आदिवासी जमात ही प्रामाणिक जमात आहे। आदिवासी जमातीच्या हक्काची नोकर भरती लवकरात लवकर सामान्य प्रशासनाने करावी, अन्यथा आदिवासी मरताना मारूनही मरेल अशा शब्दात तीव्र संताप आदिवासी बांधवांनी व्यक्त केलाय। प्रशासन शासन जबाबदार आहे आणि आमची कळकळीची विनंती आता काय की सध्या अंतर करण्याचे आहे आणि आम्ही कोणत्या प्रकारच्या असंविधानिक करणार नाही। आम्ही समजा चुकून झाल्या तर मग प्रशासनाने जे गुन्हे दाखल करायचे ते आमच्या सर्वांवरच सर्व समाजावरच करा। कारण जर हे बघा एखाद्याला जायचं असतं ना तर आयुक्त महाराजांना प्रेशर करेल बघा, साहेबांच्या हातामध्ये नाही ना, पण जायचं नसेल तर यांच्या माननीय जे महोदय दडपण आहे त्यांच्या माध्यमातून आपल्यावर काय करायचं ते। परंतु आजही आपण संविधानिक मार्गाने जाऊन कोणताही कायदा आपण हातात घेत नाही आणि घेणारही नाही। परंतु आपली विनंती एवढीच आहे की उद्यापर्यंत ही बैठक काढायला पाहिजेच आहेत, अन्यथा कायदा सुव्यवस्थाही बिघडू शकते। याची म्हणजे तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी थोडंसं वाटत होतं की बाबा वातावरण बिघडू शकते। तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपण आपल्या प्रशासनाच्या एक जबाबदार किंवा या आदिवासींसाठी महत्त्वाचा आणि हक्काचा दिवस असलेल्या 9 ऑगस्ट रोजी आंदोलनस्थळी सर्व आदिवासी बांधव उपाशी राहून सरकारचा निषेध करणार, तसेच प्रशासनाकडून निर्णय न आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। एकही उमेदवार जेवणार नाही। आम्ही जे जेवण मागवलंय ते आपण कॅन्सल केलेलं आहे मित्रांनो। आणि साहेब त्या दिवशी मीटिंग झाली, 2 दिवस झाले। मी त्या ठिकाणी म्हटलं होतं की गुरुवारी म्हणजे काल आदिवासी विकास मंत्री आणि देवळा साहेब हे दोन्ही व्यक्ती बाहेर आहेत। आज सण साजरा होतोय म्हणजे आजही कुठली कारवाई झालेली नाही। उद्या आणि परवा 2 दिवस सुट्ट्या आहेत, राहिला सोमवार आणि मंगळवार।
बुधवारी आपली तारीख आहे सुप्रीम कोर्टामध्ये. सोमवारी जर ॲफिडेव्हिट गेलं नाही, ते मेन्शन झालं नाही, तर बुधवारची तारीख होईल का? कारण प्रत्यक्ष साहेब दिल्लीला आम्ही प्रत्यक्ष उपस्थित होतो. किती वेळा जातो, त्या ठिकाणी बसतो, उपाशी पोटी दापाची पोटी, हिअरिंग होत नाही, पुन्हा त्याच वेळी पाठीमागे येतो. हा चांगला अनुभव आहे. म्हणून आम्हाला एक माहिती हवी की जे काही बुधवारी जी काही मीटिंग झाली त्या मीटिंगनुसार किती काम पुढे गेलेलं आहे, म्हणजे ॲफिडेव्हिट असेल किंवा जे काही कारवाई सुरू आहे का? कारण आज फक्त 13 जिल्ह्यांमध्ये सुट्टी आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर बोलतो मी. त्यामुळे मंत्रालयाचं काम कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि साहेब राजकारणात आम्हाला जायचं नाहीये, आपण म्हणाला बरोबर आहे, पण ज्या काही गोष्टी घडतात, जसं पक्ष फुटला की त्याची तारीख 1 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लागते की नाही, पण आमच्या सोबतच असं का होतं? तर आम्हाला ही विनंती आहे की लवकरात लवकर शासनापर्यंत हा विषय पोहोचवा की या विषयावरती कुठपर्यंत कारवाई झालेली आहे. जर तुम्ही पेसाला स्थगिती दिलेली आहे, तर पेसा क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक नोकरदाराला जो काही आदिवासी विकास भत्ता मिळतो, पेसा भत्ता मिळतो, त्याला पण स्थगिती द्या. त्या गोष्टीला स्थगिती द्या आणि नंतर पुढचे विषय करा. माझी पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे साहेब की आम्ही खूप कॉपरेटिव्ह आहोत, आम्ही सगळे शिकलेलो आहोत. तुम्हाला विनंती आहे, आज तुम्ही हा एवढा मोठा पोस्टवाटा आणला, मुलांमध्ये कुठेतरी दडपण तयार झालेलं आहे आणि त्याच्या वेगळ्या भूमिका आहेत ठिकाणी मुलांमध्ये तयार झालेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्याकडून अशी कोणत्याही प्रकारची साहेब गोष्ट होणार नाहीये, त्याच्याने शांतता कायद्याव्यवस्था आम्ही हातात घेणार नाहीये. आम्हाला त्या गोष्टी करतात, पण साहेब प्लीज मुलांच्या भावनेचा अंत शासनाने बघू नये. आमची एकच मागणी आहे की यावेळी आदिवासी विभागाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी शिष्टमंडळाची भेट घालून दिली असून लवकरात लवकर याबाबत आदिवासींचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती दिली. राज्यामध्ये आज आदिवासी दिन साजरा केला जातोय, मात्र नाशिकमध्ये 8 दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन आज हे आदिवासी बांधव पूर्णपणे उपाशी राहून करणार आहे आणि त्यांचा जो आक्रोश आहे, तर यावर तुम्ही सरकारपर्यंत आतापर्यंत काय भूमिका मांडली? सर्वप्रथम तर आज जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व माझ्या आदिवासी बंधू भगिनींना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो. या मैत्रिणींचं आंदोलन जवळपास 1 तारखेपासून सुरू आहे. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांचं निवेदन आमच्या आयुक्त स्तरावरती आलं. त्याच दिवशी आपण त्यांच्या निवेदनातले बरेचसे मुद्दे हे आदिवासी विकास विभाग हा जरी त्यांचं पालकत्व घेत असला तरी मागील वर्षभरामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया झाल्या आहेत त्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या ग्रामसेवकांची आहे, तलाठ्यांची आहे, कृषी सहाय्यकांची आहे, वन संरक्षक फॉरेस्ट गार्ड यांची आहे, आरोग्य विभागाची आहे. तर त्या विभागाचे नियुक्ती प्राधिकारी हे ते डिपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुषंगाने ज्या काही भरती प्रक्रिया झाल्या त्या भरती प्रक्रियामध्ये नॉन पेसाच्या उमेदवारांना ज्या अटी अधीन राहून नियुक्त्या दिलेल्या आहेत त्याच अटी अधीन राहून आम्हालाही नियुक्त्या दिल्या जाव्यात असं महत्त्वाचं म्हणणं त्यांचं आहे. त्या अनुषंगाने आयुक्तालयाच्या वतीने त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ त्याच दिवशी शासनाला कळवण्यात आलेलं होतं. दरम्यान आयुक्त महोदयांसोबत ही एक बैठक घेण्यात आलेली आहे. दरम्यान याही नंतर माननीय 2 आमदार महोदय यांच्या सोबत आणि या शिष्टमंडळाच्या सोबत आयुक्तालयामध्ये 1 तासाभराची मीटिंग झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक मंत्री महोदयांकडे पण एक बैठक झालेली आहे. माननीय मंत्री महोदय आणि इतर सर्व सन्माननीय आदिवासी समाजाचे आमदार यांच्या समवेत या शिष्टमंडळाची जी बैठक मंत्रालयामध्ये मागच्या आठवड्यामध्ये झाली, मागच्या 4 दिवसापूर्वीच झाली, त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव आणि लॉ अँड ज्युडिशरीचे सचिव असे सगळे सन्माननीय अधिकारी वर्गही उपस्थित होता. तर त्या अनुषंगाने जे सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन आहे त्या रिट पिटिशनमध्ये इंटरव्हेन्शन करून त्याची तारीख लवकर जावी आणि या मंडळींचं जे म्हणणं आहे, या मित्रांचं जे म्हणणं आहे की नॉन पेसाच्या उमेदवारांना ज्या धर्तीवरती उमेदवार नियुक्त्या दिल्या जातात त्या धर्तीवरती आम्हाला नियुक्त्या दिल्या जातात. तशा प्रकारचं इंटरव्हेन्शन जाणीवपूर्वक शासनाच्या वतीने स्पेशल वकिलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर दिलं जाईल यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांची बैठक प्राप्त करून घेऊ अशा प्रकारचं आश्वासन माननीय मंत्री महोदय माननीय गिरवाळ साहेब यांनी या आंदोलनकर्त्यांना दिलेलं होतं. त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक कदाचित लावण्यासाठी काय प्रक्रिया झालेली आहे याची माहिती यांना अपेक्षित आहे. ती माहिती घेऊन सायंकाळपर्यंत शिष्टमंडळाला पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जाईल. आज जे आंदोलन होणार होतं आपल्या आयुक्तालयासमोर, तर ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला नाही अशी तर नक्कीच अजिबात घटनाक्रम प्रशासनाच्या वतीने झालेला नाही. त्यांच्या निवेदनाची जी काही प्रत होती ती मी स्वतःच इथे काल सायंकाळी इथे आलो होतो. त्यांच्या निवेदनाची प्रत मी स्वतः घेऊन गेलो होतो. त्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाला आम्ही तात्काळ कळवलं. फक्त एक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न गंभीर होऊ नये या अनुषंगाने आम्ही फक्त पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे. बाकी दडपण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही याच्यामध्ये. 1 ऑगस्ट 2024 पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये संपूर्ण राज्यभरातून आलेल्या आदिवासी बांधवांबरोबरच
महिला, विद्यार्थी, आदिवासींनी या आंदोलनात सहभाग घेतलाय। मात्र या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रारही आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे। 8 दिवसापासून हे जे आंदोलन सुरू आहे, तर आंदोलनकर्त्या महिलांच्या प्रसाधनगृह किंवा राहण्याची काय व्यवस्था आहे इथे? मॅडम, इथे राहण्याची व्यवस्था आहे, वसतिगृह म्हणजे निवासगृहात आहे, पण तिथे झालं असं आहे की आम्ही जाऊन राहतो, पण तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही। त्यानंतर तिथले टॉयलेट, बाथरूम जे आहे ते स्वच्छ नाही आहेत। तसेच इथे आंदोलन करत असताना वॉशरूम तर दिलेलं आहे, पण ते वॉशरूम कधीही स्वच्छ नसतं। येऊन सकाळी करतात, पण तिथे मध्ये फिनेल टाकतात किंवा काय करतात ते दिसत नाही। तसेच तिथे आज जर जाऊन बघितलात मॅडम, तर कोणत्याही प्रकारचे त्या वॉशरूमला पाण्याची व्यवस्था नाही आहे, टाकीमध्ये पाणीच नाही, संपलेलं आहे। आंदोलनकर्त्यांकडून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाणार असल्याच्या शक्यतेने नाशिक आयुक्तालयाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। 1 ऑगस्टपासून सुरू असलेल्या आदिवासींच्या पेसा भरतीच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीही काही आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत। एकंदरीतच राज्यात 9 ऑगस्ट हा आदिवासी क्रांती दिन म्हणून साजरा होत असला तरी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू असून 9व्या दिवशीही आदिवासी बांधवांनी उपाशी राहून हे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक।